म्हशीचं दूध मग म्हणलं तू एका म्हशीचं काढ मी एकाचं काढती भाऊजी एकाचं काढते शेड मध्ये आहे का ती बांधलेली म्हैस तिचं मी मी काढते काढते बारक्यानं बारक्याचं असतंय बारके माहिती तिला उचलून धाव तू मागची म्हैस आहे ती सगळ्यात मागची नाही नाही जरा जे म्हैस उचलून त्याच्यातच काढायचं कुणाला उचलत नाही रेडा उचलत त्याचं त्यानं तिचं हाल्या उचलते मी तुला रेडी उचलते तू काढ आपली त्याचं नाही भाऊजी रेडीचं काढते ते तू ह्या म्हशीचं काढ आपली आता तुम्ही त्या म्हशीला बेताय ते सांगा की मग कशाला भेटूया ओ भाऊजी मी दूध पिते का नाही त्या म्हशीचं भाऊजी आहे तर पाणी पाजाय मगन आमचं कारभार यायच्यात आहे अजून तवर आम्ही जेवण करून बसलो या काय खाल्लं ताई बरबाट खाल्लं काय मतान बरबाट खाल्लं बरबाट मस्त बापसलं खाल्लं का बरबाट म्हणायचं आणि किटलीच घेऊन आले तर अजून भाऊजी खाऊन स्वतः इथं घेऊन आलं त्यांनी दिलं ना उद्या सरावून लागायचंय म्हणून दिलंय आहे का नाही व? पुढं खात नाही ते कुठं म्हणून आणि त्यांची माणसं 4-5 आलती ती म्हणली ने जावा निलेश दादा काल नाही तर आलं भाऊजी बी घेऊन मग नकोच म्हणलं नाही तर होईल म्हणलं असत्याला घरी तेवढा आपला पार पडतंय संध्याकाळचं जेवण मग आता ते गरम केलं खाल्लं ताईनं तेलाची बाटली आण मला खा खा म्हणत होती मला नाही खा वाटलं मला ते तुला काल साखर दूध असल्यावर काय ते मटण असू राहील तिकडे तुमचं काय असं नाही काय कारलं पण खाल्लं की थोडस दूध अजून दूध भात खाल्ला साखर टाकून पुन्हा दूध चपाती खाल्ली बघा की लवाडलंय बोलते ही इकडं म्हैस बघा कशी पाणी पिती या म्हणली मसरच पाणी पाच नका उशीर झालता पाजाय आता पित नाही ती म्हणली कंगवान इळाना माळ घरी आणि दिव्यांदा करे आता इदुळ आमची युनिफॉर्म चालणार आहे काय लय बाया काय करू थापुल्या मायात टाकून होत्या मी आजी मी तिथंच दूध काढते दूध पाणी तर पाजा की तिला हा पुन्हा माश्या देत तिला आणि ती पाजत नाही पुन्हा रेडी लवकर चला सोडती आव सोडती म्हणलाय की बसली काय केस विचारती या आता म्हणलं कालवा कर लागला माणूस 2 मिनिट तिकडे थांबलाय तवर बघते वे ते जर रेडा कांते बाहेर म्हणून बघते आणि खायला बघते वे खायला घातलं की तिला वैरण घातली पेंट चारली आणि मी लई मोठी चूक केली या भाऊजी तुम्ही तिकडे पडायला वाटते ओपा तोडलाय तिथनं बाटलेली मी बघितलीच नाही मी आडायला व्हायलापासून तिथनं तोडत गेली पुन्हा मोहरा गेला मोकळ दिसायला पास केलं अगो बाय म्हणले वाट केली तिकडून आणि हिथनं गेली 4 ताट काढत मी एवढी काढली होती 5-7 7-8 कडपतर नाही गेली मला दिसलं तर मोकळं मध्ये फट हा आणि ती कुत्रीची टाकते त्या अंगाला म्हणून थांबली होती तिथं ना मी ह्याने वाट केली तरी म्हणते सकाळी कुठनं नेली रेडकं बांधले तिकडं त्यांनी नेऊन वाट तर दिसेना रेडकं हाय ती बघा आमची शेड मध्ये अगं बाया पडली होती मी आता शेड मध्ये रेडकं हाय ती बघा बारकी आहे ती पुन्हा लांडग कुठं कुत्रं आलं काय केलं म्हणजे का करायचं पण आपल्या शेड मध्ये बांधतो आम्ही ती रेडी सोडली बघा मी आता या अगं चल की ती दुसरी रेड पळूच येते ती आणि हिला बळानेच वडून बाहेर काढा लागते तुला नाही मी दूध प्यायचं चल चल इकडे चल बघा की रेडी जाते का तिला बळा म्हणून ढकलून लावायचे किती जमान चालली आता मध्ये दिसल्यावर पडेल चल अगं तसं जरा काय करायचंय मग पाणी लावलंय का मग टिपकला हो ह्या 2 म्हशींचं दूध काढाय काय वाटत नाही हे म्हैस पण हिचं बी काढाय काय वाटत नाही पण हालतीच लई बादलीत कवाण्याच पाय घालायचं भ्या वाटतं लई सावध बसावं लागतं हिच्या खाली एक दिवस सकाळी भाऊजीन ताई दूध काढत होती काय तर बोलत होती तेवढ्यात दिलं बादली ढकलून अर्धा लिटर दूध काढलं त्यात ते सांडलं
एकामेकाला कालवा करायला लागली. मी पाठ वडत होतो खालचा आणि तो बादली धरली नाही, तो बादली धरली नाही, मॅट पाठ सोडला अशी करायला लागली. मग माझं लय ह्या म्हशी खाली बसली का माझा बादलीला हात असतो, लय ध्यान असतं माझं बारीक घिला. आणि मी ती पाठ घेत नाही हिच्या खाली बसाय, कारण ती मागं मोहर सरती आणि उगा ती पाठ मागच राहते. पुन्हा म्हैस हालून गेली का आपण मोहर जातो दूध काढाय, नाही त्याला घ्यायलाच नको. आपलं बसायचं हाय असं चवड्यावरून काढायचं दूध. लय मंदाड हाय ही रेडाक. कारभारी आले की आमच्या कारभारीचं सुकलेलं तोंड दाखवत तुम्हाला. नाही पाना घालत रेडी म्हैस लगेच सुकली. आता जेवण दिलं ना, कशानं भुक्या अजून आलं. नाईस डे, थँक्यू. बघा आमचं कारभारी आता उतारलं बघा कुठे. आधी बंद केली आणि पुण्यांदा उतारलं. काय आणलंय वा आज गावातला बाजारात आहे जाते का बाग काय डबात आहे 2 बाटल्या दिलेल्या आहेत. बोलाय तयार नाही तर कटाळ्यात आहे. मग काम बिम नसलं राहणार म्हणजे मग पुन्हा म्हणते की मी 8 रोज बायकोला बोललो नाही. हाय का नाही ग? काल कसं म्हणत होतं बायकोची माय आहे. गाठ नाही भेट नाही बायकोशी माझी म्हणलं 8 दिवस. आता कटाळ्यात या ती पूजा पूजा करतात आणि पूजाचे त्याल फणी लावून चालले इथं केस इचरून बांगपट्टी. पूजेशिवाय काम होतच नाही. आणि पूजा बी नेमकी कामाच्या टायमिंगला बसली आता इथं घेऊन. मुद्दामून बसली. हाय तिथं मोठी तवली खुरड्याकडे असेल. कोण नेली? काय माहिती मग. नाही नाही अहो बॅनरच घातली आली ना. बुडली बँड दादा मशीन पाला घातला पाय. नाही घालत पाना लवकर. तासभर सोडलं तरी घालत नाही ती. तू ती बाया उगत पाना घाल ना म्हणजे इथं बसायला तासभर म्हशी खाली. नाही घातला भाऊजी वडा पण नाही म्हणते तर घातलाय म्हणतात. त्यांना तवली घालून नाही मग मुडकीत तर आणा की पानवाय पुरतं. ती खाली बॅलरच बुडवली वाटतं त्याने तवलीनं. आणि जर नाव सांगते ताईनच बुडली असं. आणि हात बॅलरात कुठं पुसतो या. हा हे का ह्याकडच्या बॅलरात आहे. जरा बसून पानवा तर आली मी किटली मांडून बादली घेऊन. तवली बी चपटली. ती तवलीला चांगली होती, गोडजार होती. ट्रॅक्टर घातला की ह्यांच्या मैत्रानं त्याच्यावर चपटली. बघितला हिडिओ म्हणजे म्हणून बघा ही किटली दुधाला. भाऊजी आमचं लगेचच त्या म्हशीच्या आईवर जाते या. म्हशीला सकट सोडत नाही तर. बघा इथं किटली ठेवली या. आता बादली न्यायची आणि दुधाला बसायचं. काय या येते का दुधाला? मी सोडते त्या म्हशीचं रेडतावर. हा मग रेडा सोडू का पुन्हा सोडू? आधी रेड सोडत मग तुला जायचं का? ए राहू दे माझी मी काढते. सोड रेडा तिथं तू. तर चला बा बहिणींनो दूध काढते बघा. म्हैस आमच्या आधीच हालती लाका लाका. भाऊजी आमचं वैतागल्या तर या. त्यांना मेन म्हैस संध्याकाळी दूध काढायला नको वाटतंय आज कस तरी आल्या तर चुकीनं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.